बातमीपत्र सविस्तर पाहूया। बातमी पुण्यामधून। पुण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेली आहे। बिबवेवाडी परिसरामध्ये गोळीबार करत आरोपीनं खुनाचा प्रयत्न केलेला होता आणि गोळीबारातील दोन्ही आरोपींना अटक करत पोलिसांनी धिंड काढली आहे। पोलिसांनी अद्दल घडवलेली आहे। आरोपीकडून गावठी कट्टा आणि कोयता पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीकडून गावठी कट्टा आणि एक कोयता पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। बिबवेवाडी परिसरामध्ये या आरोपींनी गोळीबार करत खुनाचा प्रयत्न केलेला होता आणि या प्रकरणी पुणे पोलिसांनी ही धडक कारवाई केली। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी पुण्यामध्ये जे गोळीबार केलेले आहेत त्यांची धिंड काढली आहे। सविस्तर निर्माण करणं हे सध्या गरजेचं बनलेलं आहे। बिबवेवाडी परिसरामध्ये अशाच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली होती। गोळीबार करण्याचा प्रयत्न जो आहे तो या दोघांनी केलेला होता आणि त्या भागामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जे आहे ते असे छोटे छोटे गल्लीतले टोळके जे आहेत ते प्रयत्न करतायत आणि या सगळ्या टोळक्याला अंकुश राहावा किंवा या टोळक्याकडून परत अशा प्रकारचं कामकाज जे आहे किंवा गुन्हेगारी जी आहे ती होऊ नये, त्यामुळे अशा आरोपींची धिंड काढण्याची नवीन स्टाईल जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली पाहायला मिळते। मागील काही दिवसांपासून सातत्याने ते असे प्रकार करतायत। काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील अशाच प्रकारचं निर्देश जे आहेत ते सगळ्या पोलिसांना दिलेले होते। जर का असं कोणी प्रयत्न करत असेल तर त्या आरोपींची धिंड काढावा, म्हणजे तोडफोड करत असतील, गुन्हेगारी पसरवत असतील किंवा दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असतील तर या सगळ्या आरोपींची धिंड काढण्याचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले होते। त्यामुळे हा आजचा जो सगळा प्रकार जो आहे तो पुणे पोलिसांनी केलेला पाहायला मिळतोय। बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रयत्न या दोघांनी केलेला होता आणि या दोघांना अटक करून ज्या ठिकाणी त्यांनी गोळीबार केला, ज्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी या दोघांची जी आहे ती पुणे पोलिसांनी धिंड काढलेली। त्यामुळे आता या असल्या प्रकारामुळे किंवा या नवीन स्टाईलमुळे तरी पुण्यातील गुन्हेगारी थांबते का? म्हणजे नवीन नवीन टोळके आहेत, जे टोळी युद्ध सुरू होत आहे किंवा गाड्यांची पुणे तोडफोड पोलीस होते, आता ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। त्यामुळे असे गुन्हे जे रोखण्यामध्ये पुणे पोलिसांनी यश आणणार आहे का हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।